तर नमस्कार मंडळी, मी खानदेशी मुलगी आणि माझ्यासोबत पियुष आहे। आम्ही दोघी पोहोचलो आता धुळ्यातल्या त्या गार्डनमध्ये आणि आम्ही सगळं व्हिडिओ शूट करणार आहे की नेमकी मध्ये काय काय नाही, तिकीट वगैरे आहे की नाही। तर हे सगळं तुम्हाला पाहिजे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर बरेच जणांच्या मनात विचारत असेल की नेमका पत्ता याचा कुठे आहे। तर पत्ता इथे आपल्या जुनी चौपाटी होती ना, तिथेच हे उद्यान बांधण्यात आलं आहे। तर आम्ही तिथे पोहोचलो होतो ना, आम्हाला कळलं की एंट्री तिकीट आहे। तर एंट्री तिकीट होतं पर पर्सन 20 रुपये आणि मध्ये गेला ते मस्त पाळणे वगैरे होते, छान फाउंटन वगैरे होतं। फी होती ते तिकीट वगैरे आम्ही काढले आणि आता पिवडा मी मध्ये आलोय। मध्ये आला दिसच की लहान मुलांसाठी गार्डन बऱ्यापैकी, पण ठीक आहे ना, फाउंटेन शो पण बघायचा ना आपल्याला, काय रे पियुष? म्हणून आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला सगळं गार्डन दाखवू। आता तुमच्यासाठी पैसे खर्च केले आम्ही तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ना पियुष? आम्ही व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवण्यासाठी आणि या मुलाला कळलं की व्हिडिओ काढतात, तर भाऊला काही पोस्ट द्यायला लागले ना, पण ताई लाज होते म्हणे अरे बापरे काय व्हिडिओ लावणे। आणि नंतर हे बघू शकता वॉटर गेम्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी आणि इकडून पण एंट्री आहे, आय थिंक इकडून पण गेट आहे, तुम्ही दोघी साईडने येऊ शकतात। आले बिचारा ते का रे, आले बिचारा ते प्रकारच्या राईड्स आहे। माझा व्हिडिओ कॉपीराईटच करावा लागेल, इतकं बॅकग्राऊंडला म्युझिक येतं, काय बोलू मी तुमच्यासोबत, जे पण बोलेल ते रेकॉर्ड होईल, गाणं वागे वाजेल, परत त्याला कॉपीराईट क्लेम येईल। तर पुऱ्या राईड्स आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी तर खूप साऱ्या गोष्टी आहे, पण लक्षात घ्या इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तिकीट काढायला लागणार आहे, जर तुम्हाला राईड्स वगैरे घ्यायची असेल तर हे सगळं बघितलं आणि आता आम्ही ठरवलं की बाबा इथे आपलं काही जास्त काम नाही आणि आम्ही आता निघालो तो पुढे जाण्यासाठी। पियुष इकडून जाणार आहे तिकडे फाउंटेन शो बघायला, चालू झालेला आहे, आता आम्ही तिकडे जाऊ। आपण आलोय फाउंटेन शो, तो पण बघायचा आहे कारण इकडे तर सगळ्या लहान मुलांसाठीच आहे। तर आता आपण इकडे बघू काय शो चालतो काय नाही, कसं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं तेवढं खरं आहे का नाही, का नुसते हाईप आहे। तर आता इथे मी येऊन बसलो होतो कारण की लवकरच लाईट फाउंटेन शो चालू होणार होता आणि आम्हाला खूप आदरतेने वाट बघू होती कसं असणार आहे, काय असणार आहे, खरंच तसं असणार आहे का। आणि हां, जर तुम्हाला इथे जायचं असेल ना तर त्यांनी टायमिंग सांगितले की 7, 8, 9 असे 3 फाउंटेन शो असतात रात्री। तर गर्दीनुसार आता कसं नवीन एवढी गर्दी नाही, त्याच्यामुळे लेट झाला आज, पण जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आता येऊ शकताय। आता मे बी गर्दीनुसार ते चालू करताय, त्याच्यामुळे नक्की आनंद घ्या। 7 वाजले आम्ही इथं बसलो नाही फाउंटेन शोची वाट बघत, पहिले झालंय का सुरुवातीने माहिती, लाईट चमकणं चालू पण मस्त वाटतंय का रे, एवढं बघणंच नाही आपण नंतर करणं, इकडे बोल सगळेजण बघताय तुझ्याकडे वाटतंय, पण पाणी अजून ते वॉटरचं काय चालू नाही झालंय, फाउंटेन गाणे आणि तेच एक साथ चालू होईल बाळा। आता चालू होणार होता तो शो ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, पण मंडळी झालं असं ना की ते ना खूप छान गाणे ऐकवायला गेले, पण यूट्यूबला कॉपीराईट इश्यू होतो त्यामुळे मी ते गाणे ऐकवू नाही शकत तुम्हाला, पण खूप छान गाणे लावण्यात आले, त्यांनी शो एकदम मस्त होता। तर तुम्ही आता शो एन्जॉय करा।
काय मग मंडळी, कसा वाटला आपला फाउंटन लेझर शो? छान वाटला ना? पण तुम्ही ज्या तिथे जाणार त्या तुम्हाला अजून खूप छान वाटेल, कारण की स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा आनंद वेगळाच असतो. आणि गाणे जे लावले ना ते खूप छान गाणे लावलेले. मला तर इथे नाही लावता आले कॉपीराइट इश्यूमुळे. आणि तुम्हाला सांगायचं झालं ना तर तुम्ही जाणार ना तर मागेच बसा आणि सेंटरला बसा, कारण की ना पुढे जर बसला ना तर पाणी उडेल तोंडावरती. आम्ही तर मागेच बसलो होतो. आणि शो संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर आम्हाला दिसला एक छान सीन. म्हणजे इथे उंटाबरोबर तुम्ही राईड वगैरे तर करू शकतात, पण बाहेर आल्या ते आम्हाला झिगझॅग गाड्या दिसलं. ते आपण बघतो ना हायड अँड सीक सारखं लपू शकता. आय थिंक असंच काय होतं, पण आम्ही मध्ये तर काही गेलं नव्हतं. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, कारण की आम्ही छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू. तोपर्यंत बाय बाय.